आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डेस्कटॉपचे काही बेसिक सेटिंग, ज्याच्यामुळे तुमचा डेस्कटॉप तुम्ही कस्टमाइज करू शकणार आणि चांगलं ठेवू शकणार आणि इतरांना थोडं व्यवस्थित दाखवू शकणार. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला ऑप्शन आहे आपला व्ह्यू. राईट क्लिक करायचं, तुम्हाला व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. आता बघा, इकडे स्मॉल आयकॉनवरती सिलेक्ट होणार, म्हणजे हे सगळे आयकॉन जे आहेत ते स्मॉल साईजमध्ये आहेत. जर तुम्ही मीडियम आयकॉनवरती क्लिक केले तर ते थोडे साईज इन्क्रीज होणार आणि मीडियम साईजमध्ये येणार. परत तुम्ही व्ह्यूवरती क्लिक केले आणि लार्ज आयकॉनवरती जर क्लिक केले तर ते मोठे मोठे आयकॉन दिसणार. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्याला चेंज करू शकता. त्याच्यानंतर बघा, राईट क्लिक करा, परत व्ह्यूवरती क्लिक करा. आता खाली दोन ऑप्शन परत आहेत मित्रांनो. सगळ्यात खालचा ऑप्शन जो आहे तो शो डेस्कटॉप आयकॉन्स, ठीक आहे. याच्यावरती जर तुम्ही अनचेक केले तर तुमचे जे सगळे आयकॉन आहेत ते चालले जाणार, म्हणजे दिसणार नाही, ठीक आहे. ते राहणार पण तुम्हाला दिसणार नाही, हाईड होणार आहेत. जर तुम्हाला कधी असं एरर आला असेल, म्हणजे तुम्हाला असं दिसलं असेल, तर मी राईट क्लिक करून व्ह्यूवरती क्लिक करून एकदा शो डेस्कटॉप आयकॉनवरती चेक करा, म्हणजे तुमचे सगळे जे आयकॉन्स आहेत ते रिटर्न येऊन जाणार. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट ऑप्शन आहे अलाइन आयकॉन टू ग्रिड. आता सपोज बघा, मी त्याला इकडे तिकडे कुठे पण ठेवू शकतो, ठीक आहे. इकडे तिकडे कुठे पण नेता येते मला. आयकॉन जे आहेत माझे ते इकडे तिकडे कुठे पण मला सरकवता येतात. परत एक गोष्ट काय, ते एका ग्रीडमध्ये नाही आहेत, म्हणजे एका लाईन एक कॉलम वाईज नाही आहेत, ठीक आहे. मी जर इथं आणून ठेवलं तर तो इथे या आयकॉनच्या वरती हा आयकॉन आलेला आहे, ठीक आहे. जसं मी रिसायकल बिनला इथं आणलो तर तो त्याच्यावरती पण जाणार, म्हणजे काही एक ग्रीड वाईज नाही. जर तुम्हाला ते ग्रीड वाईज पाहिजे तर काय करणार, राईट क्लिक, व्ह्यू, अलाइन आयकॉन टू ग्रिड. आता काय झालं, ते एका कॉलम वाईज एका रो वाईज ते बरोबर काय झालेलं आहे, सेट झालेलं आहे. परत एक ऑप्शन, आता हे इकडे तिकडे सगळे पसरलेले आहे, मला ते एका साईडला बरोबर लेफ्ट साईडला अलाइन पाहिजे. तर काय करणार, राईट क्लिक करायचं, व्ह्यूवरती क्लिक करायचं, ऑटो अरेंज आयकॉन या ऑप्शनवरती क्लिक करा. ऑटोमॅटिकली सगळे आयकॉन अरेंज होऊन जाणार. आणि तुम्हाला समजा असं जर एरर कधी वाटत असेल, म्हणजे हे आयकॉन मी इकडे त्याने सरकवू शकतो, तिकडे नाही सरकवता येत आहे, तर सिम्पल काय करा, राईट क्लिक करा, व्ह्यू करा आणि ऑटो अरेंज आयकॉन या ऑप्शनला अनचेक करा, म्हणजे तुम्ही तुमचा जो आयकॉन आहे तो तुम्ही कुठे पण नेऊ शकता. ओके मित्रांनो, तर सध्या तर मी याला ऑटो अरेंजवरती ठेवणार, ऑटोमॅटिकली अरेंज. त्याच्यानंतर हा होता आपला व्ह्यू टॅबचे सगळे ऑप्शन्स मी तुम्हाला समजून सांगितले. त्याच्यानंतर आहे शॉर्ट बाय. आता तुम्हाला कशा टाईपने ते शॉर्ट करायचे, नेम वाईज करायचे. आता नेम वाईजच आहे, ठीक आहे. शॉर्ट बाय केलं मी, साईज वाईज केलं तर काय, जे कमी साईज आहे त्याच्यानंतर थोडा जास्त साईज, म्हणजे किती MB नुसार ते साईज आहे ते साईज वाईज काय होणार, ते अरेंज होणार. शॉर्ट बाय करा. परत आयटम टाईप, ते टाईपनुसार कोणत्या, म्हणजे सगळ्यात आधी सिस्टीमचे जेवढे काही आयकॉन आहेत ते आले. त्याच्यानंतर आपण क्रिएट केलेले म्हणजे व्हिडिओचे वगैरे आलेले आहेत, तर ते तुम्ही इथून करू शकता शॉर्ट. त्याच्यानंतर डेट मॉडिफाईड, म्हणजे कोणत्या तारखेला कोणते ते मॉडिफाईड झालेले आहेत त्याच्यानुसार ते शॉर्ट होणार. तर खूप चांगला हा सुद्धा एक ऑप्शन आहे, यातून तुम्ही कस्टमाइज करू शकता, ठीक आहे. आपण रिफ्रेश तर तुम्हाला माहितीच आहे, रिफ्रेश आपण करतोय. ओके, तर हे होते बेसिक आयकॉनचे सेटिंग्स. आता मी तुम्हाला सांगणार आहे वॉलपेपर कशा प्रकारे चेंज करायचं. तर राईट क्लिक करा, पर्सनलाइजवरती क्लिक करा. पर्सनलाइजवरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला तुमच्या कम्प्युटरची सेटिंग ओपन होऊन जाणार. ओके, आता बघा, सिम्पल तुम्हाला करायचं आहे, बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. इकडे आहे विंडोज स्पॉटलाईट, तुम्हाला दिसत आहे, इथून तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला स्लाईड शो पाहिजे आहे, सॉलिड कलर, जसं एखादी मला कलर पाहिजे, मी इथे क्लिक केला आणि सपोज मी या कलरवरती क्लिक केला, मिनिमाइज करून दाखवतोय तुम्हाला. हा कलर बॅकग्राऊंडला लागलेला आहे. तुम्ही इथून कुठलाही कलर घेऊ शकता, वेगवेगळे कलर्स तुम्हाला इथून दिसून जाणार. कस्टम कलरमधून तुम्ही स्वतःचा कलरसुद्धा क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर बघा, पिक्चर हा ऑप्शन आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे वेगळे वेगळे पिक्चर्स देऊन देणार आहे, ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज आपल्याला काही पिक्चर प्रोव्हाइड करते, तर तुम्ही इथून पिक्चर एखादी घेऊ शकता, ठीक आहे. मी या पिक्चरवरती क्लिक केलं, मिनिमाइज करून दाखवतोय, हा पिक्चर बॅकग्राऊंडला लागलेला आहे. त्याच्यानंतर ब्राउजवरती जर तुम्ही क्लिक केले तर तुमची जे फाईल मॅनेजर आहे ते ओपन होणार. मग तुम्ही इथून कोणताही एखादी पिक्चर सिलेक्ट करू शकता. ओके मित्रांनो, तर हा होता बॅकग्राऊंड वॉलपेपरचा ऑप्शन. त्याच्यानंतर बघा, आता तुम्हाला एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असणार, इकडे तुम्हाला गुलाबी कलर दिसत आहे, ठीक आहे. जसं मी इथे क्लिक करतो तर हा गुलाबी कलर दिसतं, इथे बॉर्डरला गुलाबी कलर आहे, ठीक आहे. मी काही सेटिंग्स जर ओपन केले तर सगळं ते गुलाबी कलर्समध्ये तुम्हाला लिहून दिसणार. जसं बघा, बेसिक काही ज्या गोष्टी आहेत ते काय झाले आहेत, ते गुलाबी कलर्समध्ये आलेले. आता हे कशा प्रकारे आहे, तर तुम्हाला सिम्पल थीमवरती क्लिक करायचं आहे. इकडे तुम्हाला कलर ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. कलर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा खाली काही कलर दिसतात, तुम्ही इथून कलर ठेवू शकता. तुम्हाला पाहिजे ते कलर तुम्ही इथून चेंज करू शकता. जर सपोज समजा मी ग्रीन केलं, ओके. आता ग्रीनवरती क्लिक केलं, थांबा, थोडा वेळ घेणार मित्रांनो, कारण ते कलर आपण सेटिंग ओपन करून ठेवले आहे, कलर चेंज व्हायला थोडा वेळ घेते. आता बघा, सगळं काय झालेलं आहे, ग्रीन कलरमध्ये झालेलं आहे, ठीक आहे. इकडे तुम्हाला हा जो आयकॉन आहे आपला विंडोजचा तो सुद्धा ग्रीन दिसेल, बॉर्डरसुद्धा ग्रीन कलरची आलेली आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही काही सेटिंग्स इथून चेक करू शकता, चेंज करू शकता. कलर्स तुम्ही इथून चेंज करू शकता. माऊस कर्सरचं सुद्धा तुम्ही कलर, त्याचा जे लुकिंग आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेंज करू शकता पॉइंटर्सचा. तर तुम्हाला पाहिजे हवं तसे ते तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे. पॉइंटर माऊसच्या कर्सरवरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार मित्रांनो, तर तो तुम्ही कस्टमाइज फुल्ली कशा प्रकारे करायचं ते मी सांगणार आहे, परंतु लक्षात ठेवा इथून तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.